तुम्ही संसदेतून आलात, तिथेच धनंजय मुंडे सुद्धा होते आणि तेही भाजप. तुमची काही भेट झाली का? कारण त्या आल्यानंतर नाही, माझी नाही भेट झाली, पण मला समजलं ते आले. माझी काही भेट झाली, मी हाऊसमध्ये होतो, माझं कामकाज होतं आज राज्यसभेमध्ये, आज प्रश्नोत्तर होतं माझं, त्यामुळे मला वाटतं मी बाहेर आलेलं कळलं, पण माझी काही भेट नाही झाली त्यांची. अच्छा, नाही पण ते महाराष्ट्रामध्ये जी सध्या घडामोडी सुरू आहेत, माणिकराव कोकाटेंना एक न्याय आणि धनंजय मुंडेंना वेगळा न्याय, म्हणून ते आले होते अशी चर्चा आहे. नाही, खरंच मला माझ्या स्तरावरचे प्रश्न विचारावेत, माझं काय ते विचारा, सहकाराबद्दल विचारा, महाराष्ट्रातल्या सिव्हिल एव्हिएशनबद्दल विचारा. सिव्हिल एव्हिएशनचा प्रश्न निघाला म्हणून इंडिगोची परिस्थिती आता व्यवस्थित, इंडिगोची परिस्थिती आता बऱ्यापैकी सुरळीत झाली आहे. त्यांना फेब्रुवारीपर्यंत आपण अधिक वेळ दिलेला आहे आणि फेब्रुवारीपर्यंत त्यांना पुन्हा एकदा त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी जी काय मदत लागेल ती होईल, मला असं वाटतं. पण जे झालं आहे त्याच्याबद्दल तर निश्चितपणे कारवाई तर होती आहे, कारवाई होणार आहे, आणि जो काही प्रवाशांना झालेला त्रास आहे त्याच्याबद्दलचा मोबदला असेल, त्याच्याबद्दलचं जे काही करायचं आहे हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. सर्वाधिक सहकार असलेलं राज्य आहे, सहकाराचं जाळं एवढं पसरलंय, शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारायला पाहिजे होती, मात्र जास्तीत जास्त शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात. नाही, मला असं वाटतं सहकार हा दोन वेगळ्या विषयांनी पाहायला पाहिजे. एक तर सहकार राज्याचा विषय, केंद्र सरकार म्हणून सहकार म्हणून आम्ही सगळ्या राज्यातल्या सरकारांना सोबत घेऊन अधिक तिथलं सहकार समृद्ध व्हावं, देशामध्ये सर्व स्तरावरती, सर्व देशामध्ये दक्षिण, उत्तर, पश्चिम, पूर्व सगळ्या भागामध्ये सहकार समप्रमाणात पोचावं, ते ताकदवान सहकार बनावं, त्याला ताकद देता यावी, ते समृद्धीकडे जाता यावं, यासाठी आम्ही काम करतो. अण्णा महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे. पुण्याचे कारभारीत तुम्ही आहात. पिंपरी चिंचवड आणि पुण्याची परिस्थिती नाही, मला असं वाटतं की शेवटी कारभारी हा नसतो कोणी, आम्हाला जी दिलेली जबाबदारी आहे ती काम केलं पाहिजे. तेव्हा पुणे महापालिका असेल, पिंपरी चिंचवड महापालिका असेल, मला विश्वास आहे केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार या दोन्ही सरकारनी आणि महानगरपालिकेत 5-5 वर्ष आम्ही सत्तेत होतो, या दोन्ही महानगरपालिकेचे चांगलं काम केलं आहे. या दोन्ही महानगरामध्ये पुन्हा एकदा जनता आमच्यावरती विश्वास ठेवून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे. परवा देवेंद्रजींनी स्पष्ट केलं की आम्ही राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय आणि काही ठिकाणी आम्ही युतीमध्ये लढतोय. तर ते म्हणाले ठीक आहे, आता माननीय देवेंद्रजी आणि अजितदादांची त्याच्यावर चर्चा झालेली असेल कदाचित, त्यामुळे मला असं वाटतं की मैत्रीपूर्ण लढत होतील, बघूया. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.